सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलुसकर विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात। पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहाने सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय कोच प्राध्यापक मोहन पाटील भिलवडी, बापूसाहेब एसुगडे कुस्ती संकुलाचे वस्ताद प्रमोद शिंदे, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा, संचालक संजय परांजपे, मुख्याध्यापक तानाजी करांडे, आनंदराव सावंत, सर्व शिक्षक शिक्षिका, खेळाडू उपस्थित होते। या वार्षिक क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी, रिले, गोळाफेक, थाळीफेक असे सामने होणार आहेत। सुरुवातीला क्रीडा ज्योतीचे संविधान प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। क्रीडा शिक्षक संदीप सावंत यांनी स्वागत प्रास्ताविक केलं। संविधान दिनाची माहिती बाळासाहेब चोपडे यांनी सांगितली। सर्व प्रमुख मान्यवरांचा कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी रिया भोसले, पर्यावरण प्रेमी शिक्षक डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे मोहन पाटील, सचिव जयंतीलाल शहा, मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सूत्रसंचालन सुनील पुदाले, आभार विकास कांबळे यांनी मानले। संयोजन क्रीडा शिक्षक संदीप सावंत, मिलिंद शिरतोडे, गजानन पाटील, साबीर शिकलगार, प्रीती नरुले, स्मिता साळुंके व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केलं। यावेळी प्रमुख पाहुणे माननीय मोहन पाटील सर म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे। खेळाची आवड निर्माण झाली तर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील। शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाची आवश्यकता आहे। जिद्द व चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे। निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असतं। खेळामुळे हार जीत पचवायची ताकद निर्माण होत असते। विजयी झालेल्यांनी फार हुरळून जाऊ नये व हारलेल्यांनी निराश होऊ नये। खेळात खिलाडू वृत्तीने राहिले पाहिजे असं सांगितलं। जयंतीलाल शहा म्हणाले, शालेय जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे। आपला उत्कृष्ट खेळ खेळून आपली क्षमता सिद्ध करावी असं आवाहन केलं। मुख्याध्यापक तानाजी करांडे म्हणाले, खेळाचे मानवी जीवनात अमूल्य महत्त्व आहे। खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ खेळून आपली क्षमता सिद्ध करावी। निरोगी शरीर ही संपत्ती आहे। निरोगी शरीरात निरोगी मन वास करते। स्पर्धा ही स्पर्धा असते, त्यामध्ये यश अपयश हे येतच असतं। त्यामध्ये खचून न जाता विविध स्पर्धांना सामोरे जावे व आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे त्यांनी सांगितले। दिशा देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते